काय काय झालं बिना फुगे काढ रे. तर लावलेला आहे केक. आता वेळ आहे आपल्या गिफ्टची. ओके, तर आपण गिफ्ट देणार आहे. मित्रांनो, फर्स्ट मी खातोय, बघू शकता तुम्ही. ओके, तर फर्स्ट मी खातोय. बघू. नमस्कार मित्रांनो, मी आपला लाडका ऋषी आणि पुन्हा एकदा माझ्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आहे आमच्या मम्मीचा बर्थडे. तर पहिल्या मम्मीला हॅपी बर्थडे विश करूया आणि त्यानंतर मग पुढे वगैरे. तर मम्मी, वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. तर काय स्पेशल आहे आज बर्थडे निमित्त? 65 बनवणार आणि चिकन मसाला बनवणार. ओके, तर मित्रांनो, चिकन मसाला आणि 65 बनवणार आहे मम्मी बर्थडे स्पेशल. आणि भाकरी पण बनवणार. हा, भाकरी बी नाचण्याची बनवणार. ओके, म्हणजे प्रॉपर कोल्हापूर पद्धतीने सगळं बनवणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ बघत राहा की कसं होतं, आणि बर्थडे सेलिब्रेशन पण करणार आहे. ओके, तर तुम्ही व्हिडिओ बघत राहा शेवटपर्यंत. 65 बनवण्यासाठी आणि चिकन मसाला बनवण्यासाठी जे जे मसाले वगैरे लागतं ते सगळं आम्ही घेतलेलं आहे. तर तुम्हाला दाखवतो की काय काय लागतं ते. ओके, तर हे बघू शकता तुम्ही. फर्स्ट हे अंडी लागणार आहेत आपल्याला 65 बनवण्यासाठी. ओके, त्यानंतर हे सॉसेस घेतलेले आहेत जे की आपण 65 झाल्यानंतर खाण्यासाठी. ओके, त्यानंतर कॉर्नफ्लॉवर 65 बनवण्यासाठी. त्यानंतर हे सगळे मसाले कॉमनच आहेत 65 आणि चिकन मसाल्यासाठी. ओके, हे कांदा पण कॉमनच आहे 65 आणि आपलं चिकन मसाल्यासाठी. त्यानंतर आलं लसूण पेस्ट पण दोघांना पण लागणार आहे. ओके, त्यानंतर हे जे आहे चिकन, हे आपण 65 तयार करण्यासाठी घेतलं आहे. आणि हे जे चिकन आहे ते चिकन मसाला तयार करण्यासाठी घेतलं आहे. ओके, आणि हा जो मसाला आहे तो चिकन मसाल्यासाठी घेतला आहे. ओके, तर मित्रांनो, बघूया की सगळी प्रोसेस करायची आहे आता आपली. ओके, तर मम्मी बनवणार आहे, तर तुम्ही बघत राहा की कसा होतो व्हिडिओ. आणि नंतर लास्टला आपण टेस्ट करूया. आपल्याला चिकन 65 साठी आपल्याला मॅरिनेट करून घ्यावं लागेल. ओके, आणि ते मॅरिनेट करून झाल्यावर अर्धा तास ठेवावं लागेल आणि त्यानंतरच ते मग तळावं लागेल. ओके, त्यासाठी मग आपण पहिला हे जे चिकन आहे ते मॅरिनेट करून घेणार आहे. ओके, सगळं मसाला वगैरे टाकून, आलं लसूण पेस्ट टाकून मॅरिनेट करून घेणार आहे. ओके, तर करूया पुढची प्रोसेस. तर पहिला मॅरिनेट करून घेणार आहे. तर याच्यामध्ये बघा, पहिला कॉर्नफ्लॉवर टाकणार. ओके, तर पहिला कॉर्नफ्लॉवर टाकावं लागेल आपल्याला याच्यात. ओके, आणि इकडे पण प्रोसेस चालू आहे चिकन मसाल्याची. तर चिकन मसाल्यासाठी पण आपण हे सगळे मसाले करून याला पण मॅरिनेट करतोय. ओके, त्याला जास्त वेळ नाही ठेवणार मॅरिनेट करून. ओके, त्याला जास्त वेळ नाही ठेवणार मॅरिनेट करून. फक्त आपल्याला जे चिकन 65 बनवायचं आहे ना, त्याला जास्त वेळ म्हणजे अर्धा तास मॅरिनेट करत ठेवणार आहे. ओके, तर हे तुम्ही बघू शकता की आता कॉर्नफ्लॉवर चाललेलं आहे आपल्या चिकन 65च्या चिकनमध्ये. ओके, आणि त्यानंतर हे जे बाकीचे मसाले आहेत ते पण टाकणार आहे. तो सेकंड मसाला चाललेला आहे आपला काय, चटणी. तर चटणी चाललेला आहे तिखट मसाला. ओके, लाल तिखट बोलतात. तर ते चाललेलं आहे. त्यानंतर हे हळद, त्यानंतर हे मीठ आहे तर ते पण टाकणार आहे. आणि कलर पण टाकणार आहे ना. ओके, कलर पण टाकणार आहे. सो कलर पण त्यात टाकावं लागेल आपल्याला. जास्त नाही टाकायचा कारण तो आर्टिफिशियल असतो, तो जास्त नाही टाकायचा कलर. ओके, तर आता मीठ पण चाललेलं आहे बघू शकता तुम्ही. आणि हे प्रॉपर पद्धतीने असं कालवून घ्यायचं. आणि अंडी पण टाकावी लागते ना त्यात. अंडी बी टाकावं लागेल, लिंबू आणि अंडी पण टाकावं लागेल. तर पहिला अंडी टाकून घेऊया. अंडी पण टाकते बघा. तर अंडी टाक. हे टाकतो की पहिला. ओके, आलं लसूण पेस्ट टाकते आता. ओके, आलं लसूण पेस्ट गेलेली आहे आपली चिकन 65 मध्ये. आणि आता अंडी फोडते बघा. अंडी किती घेणार आहे? 2. ओके, तर 2 अंडी टाकायचे आहेत. तर हे फर्स्ट गेलेलं आहे आपलं अंड. बघू शकता तुम्ही कसं झालं बघा. ओके, त्यानंतर आपलं सेकंड चालू आहे. सेकंड अंड. ओके, 2 अंडी गेलेले आहेत. आता याला प्रॉपर पद्धतीने आपल्याला कालवून घ्यायचं आहे. तर आता लिंबू लास्ट आहे, ते लिंबू पिळून घेतोय आम्ही. ओके, आहे की नाही रस? तू चांगलंस दाब आहे दाब, जोरात दाब. तर रस ओके चाललाय प्रॉपर. ओके, तर मित्रांनो, आता यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे प्रॉपर पद्धतीने. असं कालवून मिक्स करून घ्यायचं आहे. ओके, आणि आता झालेलं आहे प्रॉपर, म्हणजे सगळे मसाले मिक्स करून झाले. आता फक्त ते कालवायचं आणि मॅरिनेट करून ठेवायचं अर्धा तास. ओके, तर हे बघा आता पूर्ण असे कालवते मम्मी. प्रॉपर पद्धतीने अंड मिक्स करून घ्यायचं आहे. 65 करायचं आहे ना. सो बघू शकता तुम्ही, कोल्हापूर स्टाईल 65 आम्ही करतोय. राईज फायनली आपलं चिकन 65चं जे मिश्रण आहे ते तयार झालेलं आहे. हे बघू शकता तुम्ही, तयार झालेलं आहे. आणि आता याला 1 तास मॅरिनेट करत ठेवणार आहे. 1 तास की अर्धा तास? अर्धा तास. ओके, तर अर्धा तास मॅरिनेट करून ठेवणार आहे. ओके, तर बघत राहा पुढची प्रोसेस. तर पुढे आम्ही करून घेणार आहे चिकन मसाला. चिकन मसाला करायचा आहे.
हे चिकन 65चं पण मिश्रण तयार आहे आणि हे चिकन मसाल्यासाठी जे घेणार आहे ते पण तयार आहे. चिकन मॅरिनेट करून ठेवलेलं आहे 65 साठी. ओके, तर आता आपण बनवणार आहे चिकन मसाला. सो फर्स्ट आपण चिकन मसाला बनवणार आहे आणि रस्सा वगैरे, सो ते करूया पहिला आणि त्यानंतर मग चिकन 65 करू. मित्रांनो आता बघू शकता, आता आम्ही करणार आहे चिकन मसाला. ओके, तर हे चिकन रेडी आहे. त्यानंतर इथं सगळा मसाला ठेवलेला आहे आणि आपलं भांडं पण ठेवलेलं आहे. तर यामध्ये आपल्याला पहिला फोडणी द्यायची आहे त्याला. ओके, आणि मसाला आपला याच्यात ठेवलेला आहे, हे बघू शकता तुम्ही, हे टाकायचं आपल्याला. ओके, तर पहिल्यांदा आपण याला फोडणी देणार आहे. याच्यामध्ये तेल वगैरे टाकून, कांदा वगैरे सगळं टाकून फोडणी देणार आहे. आपलं हे बघू शकता, कांदा पण टाकलेला आहे आणि प्रॉपर पद्धतीने तेल गरम झालेलं आहे. आता पूर्ण कांदा टाकायचा आपल्याला, कारण आपल्याला फोडणी करायची आहे. एवढा तेल उडतंय पूर्ण. ओके, तर आपल्याला फोडणी द्यायची आहे. तर दॅट्स वाय हे तुम्ही आवाज बघू शकता, प्रॉपर पद्धतीने असं उकळत आहे तेल आणि कांदा आपला वाटतोय. तर मित्रांनो आता आपलं चिकन सगळं जाते, कारण कांदा आपला प्रॉपर वाजलेला आहे. ओके, आणि हे चिकन कसं ऑलरेडी याला मसाला वगैरे लावून ठेवलेला, सो दॅट्स वाय आम्ही चटणी वगैरे काय टाकत नाही. ओके, तर हे बघू शकता तुम्ही की चिकन प्रॉपर आता हे करून घेतो आम्ही. आवाज बघू शकता तुम्ही, आवाज बघणार का, ऐकू शकता तुम्ही. हे बघा प्रॉपर वजन. आता याला थोडा वेळ असं ठेवायचं, कारण पाणी सुटलं पाहिजे त्याला. हे झाकून ठेवलेलं आहे. आता आपलं म्हणजे फोडणी देऊन झालेलं आहे चिकन मसाल्याला. ओके, तर आता पुढची प्रोसेस आहे, म्हणजे फोडणी आता झालेलं आहे, त्याला आता तेल सुटणार ना, तर त्यामध्ये आपल्याला गरम पाणी ओतावं लागेल आणि त्यानंतर मग त्याचा आपल्याला सेपरेट रस्सा करून घ्यायचा आणि सेपरेट मसाला, चिकन मसाला करून घ्यायचा. आता आपलं चिकन प्रॉपर पद्धतीने बघा तेल वगैरे सुटलेलं आहे. तर आता आपल्याला याच्यात पाणी ओतून घ्यायचं आहे. गरम पाणी आहे, तर गरम पाणी ओतून घेते मम्मी, हे बघा. ओके, तर हे गरम पाणी ओतलेलं आहे आणि हे जे पाणी आहे तर याचा आपण रस्सा बनवणार आहे आणि याच्यातले जे चिकन काढणार ना त्याचा आपल्याला म्हणजे भाजी म्हणजे मसाला बनवायचा. आता आपलं चिकन शिजतंय. ओके, पाणी वगैरे टाकून ठेवलं आहे, सो चिकन शिजतंय. तर आता आपण करणार आहे भाकरी. ओके, तर नाचण्याचा भाकरी करणार आहे. तर त्यासाठी हे बघू शकता तुम्ही, तर आपण पीठ घेतलेलं आहे नाचण्याचं. ओके, तर याला चाळून वगैरे करून प्रॉपर पद्धतीने आपल्याला भाकरी तयार करून घ्यायची आहे. ओके, तर हे बघू शकता, हे चाळून घ्यायचं आहे पहिला नाचण्याचं पीठ. तर तुम्ही काय खाता कमेंटमध्ये सांगा, चिकन बरोबर भाकरी की चपाती. ओके, तुम्हाला काय आवडतं तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा की काय आवडतं तुम्हाला. ओके, मग आपल्या भाकरी तयार होते आता. मित्रांनो आता बघू शकता आपलं पीठ मळून झालेलं आहे प्रॉपर पद्धतीने. बघा आता याच्या आपल्याला भाकरी बनवून घ्यायच्या आहेत. ओके, म्हणजे असं थापडतात आणि त्यानंतर मग भाकरी बनवून घ्यायच्या आणि मग त्या भाजायच्या आहेत. ओके, आणि आपलं चिकन पण तयार होतंय तिकडे. तर बघूया पुढची प्रोसेस. मित्रांनो हे बघा, असं हे आपलं थापटून घ्यायचं असतं भाकरी. ओके, तर आता मम्मी बनवते भाकरी. चपातीची प्रोसेस वेगळी असते आणि भाकरी करण्याची प्रोसेस वेगळी असते. बघा हाताने हे करावं लागतं, थापटायला लागतं याला. बघू शकता आपली फायनली भाकरी रेडी झालेली आहे. ओके, नाचण्याची भाकरी रेडी झालेली आहे. आता याला फक्त भाजून घ्यायचं आहे तव्यावर. ओके, आणि इथं चूल नाही आहे ना, नाहीतर चुलीवर एकदम मस्त झाली असती, पण चूल नसल्यामुळे आपल्याला फक्त गॅसवर भाजून घेता येईल. सो आपल्याला हे गॅसवर भाजून घ्यायचं आहे. ओके, तर आता करूया पुढची प्रोसेस. आता ही भाकरी रेडी आहे. आता चिकन आपलं म्हणजे रेडी होते, शिजलंय का बघायचं आहे. ओके, त्यानंतर त्याला साईडला काढून तव्यावरून आपण भाकरी बनवून घेणार आहे. चिकन शिजवायला ठेवलेलं, ते आता पाणी उकळते बघा आणि चिकन पण शिजलेलं आहे. तर बघू शकता तुम्ही, हे बघा प्रॉपर पद्धतीने. आता हे सगळं उतरून घ्यायचं आहे एका भांड्यामध्ये. हे आपलं भांडं आहे, त्यामध्ये आपण हे उतरून घेतोय पूर्ण. ओके, तर याची आपल्याला म्हणजे चिकन मसाला बनवायचा आहे याचा, भाजी आणि हे रस्स्यासाठी ठेवले पाणी. ओके, तर याचा पहिला रस्सा बनवून घेऊया आणि त्यानंतर हे चिकन तयार करून घेऊया. ओके, हे बघू शकता तुम्ही, हे काळीच आहे, हे बघा शिजलेलं आहे आपलं चिकन. ओके, तर आता आपल्याला करायचं आहे, चिकन शिजलेलं आहे प्रॉपर, तर आपल्याला रस्सा करून घ्यायचा आहे पहिला. तर चिकन ठेवलेलं आहे आपण, त्यामुळे रस्सा बघा उकळते पाणी, याच्यामध्ये पाणी वाढवायचं, फोडणी द्यायची आणि रस्सा तयार करून घ्यायचा. मित्रांनो आता आमटी करणार आहे म्हणजे रस्सा करणार आहे ना, त्यासाठी हे मसाला प्रिपेअर करतोय आम्ही. तर हा थोडा जो मसाला आहे तो आपण चिकन तयार करण्यासाठी ठेवणार आहे आणि हा जो आहे तो रस्सा तयार करण्यासाठी. ओके, तर आता पाणी आपलं तयार होतंय, तर तिकडे आपल्याला फोडणी देऊन घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला रस्सा ओतायचा आहे. ओके, तर हे जरा गरम करून घेतोय आपण, पाणी उकळलेलं आहे आणि हे आपला जो मसाला आहे तो आता याच्यात टाकणार आहे, कारण आपल्याला रस्सा तयार करायचा आहे. तो मसाला पण टाकावा लागतो त्यात. मसाला पूर्ण टाकलेला आहे, हे बघू शकता, आणि बाकीचा उरलेला आहे तो इथं ठेवला आहे, कारण आपल्याला चिकनसाठी लागणार आहे. ओके, तर आता हे बघू शकता तुम्ही उकळते. आता हे याच्यामध्ये पाणी ओतणार, अर्ध भांडं करावं लागेल आपल्याला. तर पाणी ओतून याला उकळी द्यावी लागेल, मग रस्सा तयार होईल. आता आपला रस्सा तयार झालेला आहे. ओके, तर आता आपल्याला चिकन मसाला बनवायचा आहे. ओके, तर रस्सासाठी जो मसाला घेतला आहे तो पूर्ण आपण रस्स्यामध्ये ओतलेला आहे आणि रस्सा तयार झाला. करूया पुढची प्रोसेस म्हणजे चिकन मसाला बनवूया. ओके, त्यासाठी आपल्याला पहिला फोडणी द्यावी लागेल. तर मित्रांनो आपला रस्सा रेडी आहे, फक्त उकळतोय. ओके, आणि आता आपल्याला बनवून घ्यायचं आहे तर चिकन मसाला. ओके, त्यासाठी आपण तेल गरम केलेलं आहे आणि त्यामध्ये आता कांदा वगैरे म्हणजे फोडणी द्यायची आहे प्रॉपर पद्धतीने आणि मसाला वगैरे टाकून आपल्याला इथं जे चिकन आपण शिजवून घेतलेलं आहे ते याच्यामध्ये टाकायचं आहे. ओके,
तर हे बघू शकता तुम्ही कांद्याला असं तेल सुटते पूर्ण. ओके, कांदा भाजला पाहिजे प्रॉपर आणि त्यानंतर मग आपल्याला हे सगळं टाकून घ्यायचं आहे. हे बघू शकता तुम्ही चिकन मसाल्यासाठी जो मसाला आहे तो रेडी झालेला आहे. फोडणी वगैरे देऊन आपलं रेडी झालं आहे, उकळत आहे बघा. आता आपल्याला हे जे चिकन आहे ते याच्यात टाकायचं आहे. ओके, तर आपला मसाला रेडी आहे. तर आता हे सगळं चिकन टाकून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा प्रॉपर हे अर्धा मी संपवले खाऊन खाऊन. ओके, तर आता हे याच्यात टाकतोय आपण. ते बघा प्रॉपर उकळत आहे आणि आता हे पूर्ण जे चिकन आहे ते सगळं याच्यात टाकणार आहे. ओके, तर हे बघा जाते आपलं चिकन मसाल्यामध्ये. ओके, टाक सगळं. ओके, तर हे बघू शकता तुम्ही आपला चिकन मसाला बघा साईडला. आणि हे चिकन मसाला आपला रेडी होतोय आणि त्याच्यानंतर आपल्याला भाकरी बनवून घ्यायची आहेत. ओके, भाकरी बनलेली आहे, फक्त आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. ओके, तर हे बघा प्रॉपर पद्धतीने आपला चिकन मसाला तयार झालेला आहे. आता फक्त याला हे करायचं आहे, मिक्स करायचं आहे आणि मग शिजत ठेवायचं आहे 10 मिनटं. म्हणजे कसं आपलं पूर्ण चिकनला मसाला वगैरे लागेल आणि प्रॉपर पद्धतीने रेडी होईल. आता पूर्ण आपला मसाला उकळला आहे आणि त्याच्यामध्ये चिकन ठेवलेलं आहे. सो आता आपल्याला याला झाकून ठेवावं लागेल, कारण 10 मिनटं ठेवलं की कसं प्रॉपर आपलं म्हणजे पूर्ण मिक्स होईल. ओके, त्यासाठी आपल्याला झाकून ठेवायचं याला. ओके, त्यानंतर आपण करूया पुढची प्रोसेस म्हणजे भाकरी बनवून घेऊया. आपला रस्सा पण रेडी आहे आणि चिकन पण रेडी झालं आहे, तर तुम्हाला दाखवतो. ओके, तर हे बघू शकता तुम्ही, हे आहे आपलं चिकन मसाला. हे बघा प्रॉपर पद्धतीने कट वगैरे प्रॉपर पद्धतीने रेडी झालेला आहे कोल्हापूर स्टाईल. ओके, आणि हा जो आहे तो आहे आपला चिकन रस्सा. ओके, चिकनचा रस्सा हा पण प्रॉपर पद्धतीने तांबडा रस्सा. तर हा पण प्रॉपर पद्धतीने रेडी झाला आहे तांबडा रस्सा. ओके, आणि हे चिकन रेडी झालं आहे. ओके, आणि आता हे जे चिकन मॅरिनेट करून ठेवलं आहे तर त्याचं आपल्याला आता बनवायचं आहे 65. ओके, तर त्याच्या आधी आपण भाकरी बनवलं आहे तर त्याला भाजून घ्यायचं आहे. ओके, तर ते पहिला भाजून घेऊया. तर मित्रांनो हे बघू शकता तुम्ही, आता हे आपली नाचण्याची भाकरी आहे त्याला आपण भाजून घ्यायचं आहे. ओके, तर तवा पण ठेवलेला आहे. ओके, तर फर्स्ट आपण याला भाजून घेणार आहे. हे बघू शकता तुम्ही, तर आता याच्यात तव्यात टाकायचं आहे याला. ओके, ही नाचण्याची प्रॉपर भाकरी आपली तयार आहे. तर याला प्रॉपर पद्धतीने आता भाजून घ्यायचं आहे आणि चूल नसल्यामुळे आपल्याला इथं गॅसवरच भाजून घ्यायचं आहे. ओके, तर हे बघू शकता तुम्ही पाणी वगैरे लावलेलं आहे आणि याला मग दोन्ही साईडनं भाजून घेऊन गॅसवर ठेवायचं. म्हणजे कसं ती जरा कुरकुरीत होईल आणि भाकरी म्हणजे अशी कुरकुरीत पाहिजे. आपली नाचण्याची भाकरी तयार आहे. हे बघा, तर ही अशी प्रॉपर पद्धतीने नाचण्याची भाकरी तयार झालेली आहे. तर आता फक्त टेस्ट करायची आहे. मित्रांनो आता आपल्याला म्हणजे भाकरी पण तयार झाली आहेत आपल्या आणि चिकन आणि रस्सा पण तयार झालेला आहे. तर आता पुढची प्रोसेस आहे आपल्याला चिकन 65 तयार करायचं. ओके, तर मॅरिनेट करून ठेवलेलं आहे ते आता प्रॉपर म्हणजे मॅरिनेट झालेलं आहे. तर आता आपल्याला ते तळून घ्यायचं आहे. ओके, कॉर्नफ्लॉवर वगैरे कलर वगैरे आहे, जास्त नाही टाकणार कलर, फक्त कलर येण्यासाठी टाकतोय. तर तुम्ही टाकू नका जास्त, तो आर्टिफिशियल असतो त्यामुळे आपण टाकत नाही. ओके, तर आता पुढे बघूया की चिकन 65 तयार करायचं आहे. सो त्याला तळून घेऊया. मित्रांनो हे बघू शकता आपलं चिकन मॅरिनेट प्रॉपर झालेलं आहे आणि आता आपल्याला इथं तेल पण गरम झालेलं आहे आणि तेलामध्ये टाकतोय आम्ही. ओके, तर हे बघू शकता आता आपण 65 तयार करतोय. मित्रांनो आता हे बघू शकता तुम्ही तेलामध्ये टाकलेलं आहे, तेल सगळं उडतंय अंगावर. ओके, तेलामध्ये टाकलेलं आहे आणि प्रॉपर पद्धतीने हे आता भाजणार आहे 65. ओके, तळून घेतोय आणि इथं बघा लाल मिरची पण टाकतोय जरा तिखट होण्यासाठी. ओके, तर हे बघू शकता तुम्ही तयार होते प्रॉपर पद्धतीने. तोंडामध्ये पाणी यायला लागले आता. ओके, तर हे बघा लिंबू वगैरे टाकलेलं आहे ह्याच्यात सगळं आणि आता हे तयार करून घेतो. मित्रांनो हे बघू शकता तुम्ही आता प्रॉपर तयार झालेले आहे हे आणि मग मी इथं सगळं काढून घेते याच्यामध्ये. ओके, हे बघू शकता तुम्ही तर चिकन 65 आपलं रेडी आहे, मोठे मोठे पीस केलेले. सो रेडी आहे आणि हे आता दुसरे उरलेले जे आहेत ते सगळे चालले आहे त्यामध्ये. हे बघू शकता तुम्ही. ओके, तर आपलं चिकन 65 पण रेडी आहे आणि चिकन मसाला पण रेडी आहे आणि बाकीचं मम्मी करून घेते. ओके, तर आता आपल्याला जेवायचं आहे की टेस्ट बघूया की कसं झालेलं आहे चिकन मसाला आणि चिकन 65 आणि रस्सा तर आणि नाचण्याच्या भाकरी. ओके, तर आता जेवूया आणि मग तुम्हाला टेस्ट सांगतो की कशी आहे. ओके, आणि त्यानंतर रात्री तुम्ही बघत राहा व्हिडिओ पूर्ण, रात्री आपण सेलिब्रेशन करणार आहे. फायनली आपलं सगळं जेवण रेडी आहे. ओके, चिकन मसाला पण रेडी आहे, रस्सा पण रेडी आहे, भात पण रेडी आहे, भाकरी पण रेडी आहे आणि चिकन 65 जे होतं ते पण रेडी आहे. ओके, तर तुम्हाला दाखवतो की ताट सजवलेलं आहे, आता जेवायचं आहे. ओके, बघू शकता तुम्ही इथं चिकन रस्सा आहे, त्यानंतर चिकन मसाला आहे, त्यानंतर इथं चिकन 65 आहे, त्यानंतर इथं बघा सॉस घेतलेला आहे, त्यानंतर कांदा लिंबू आणि इथं नाचण्याच्या भाकरी घेतल्यात. ओके, तर हे पूर्ण आपलं ताट आहे. आता करूया टेस्ट आणि सगळ्यांना विचारूया की कसं झालेलं आहे जेवण. ओके, पप्पा मम्मींना आणि आईला तर विचारूया की कसं झालेलं आहे जेवण. पहिला मी खातो आणि मी सांगतो की काय टेस्ट झाली. मित्रांनो फर्स्ट मी खातोय, बघू शकता तुम्ही. ओके, तर फर्स्ट मी खातोय, बघू कसं लागतं. मस्त झालेलं आहे चिकन मसाला पण मस्त झाला आहे, रस्सा पण मस्त झाला आहे, 65 पण खाऊन बघितलं आहे, एकदम मस्त झालं आहे. ओके, तर आता
पप्पांना विचारू की पप्पांना कसं लागतं. पप्पांना विचारतोय. ओके, पप्पा पण खात आहेत. ओके, टेस्ट बघू कसं झालं आहे. तर पप्पांनी टेस्ट केलेलं आहे ऑलरेडी. तर पप्पा कसं झालं आहे? एकदम व्यवस्थित झालं जेवण. एकदम व्यवस्थित झालेलं आहे. ओके, तर पप्पांना आवडलेलं आहे. ओके, आता मम्मीला विचारू. मम्मीनं पण खाल्लेलं आहे. मम्मी कसं झालं आहे? छान झालं. छान झालं आहे. आणि आई तुला कसं वाटलं? छान झालं. आईला पण आवडलेलं आहे. ओके, तर सगळ्यांना आवडलेलं आहे जेवण. ओके, तर आता जेवून घेतो पूर्ण. तर आम्ही सगळं जेवून घेतोय. ओके, सगळे जेवून घेतोय आणि त्यानंतर मग आपल्याला करायचं आहे बड्डे सेलिब्रेशन. ओके, मम्मीचं. तर मम्मीचा बड्डे आहे, तर गिफ्ट देऊ, केक आणू आणि बड्डे सेलिब्रेशन करू. तर तुम्ही व्हिडिओ बघत राहा शेवटपर्यंत आणि लाईक करा आणि शेअर पण करा. ओके, आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला काय आवडतं, चिकन बरोबर नाचण्याची भाकरी आवडते की तांदळाची भाकरी आवडते की चपाती आवडते. तर मित्रांनो, आता बड्डे सेलिब्रेशन चालू आहे. ओके, जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता बड्डे सेलिब्रेशन करणार आहे आम्ही. सो बड्डे सेलिब्रेशनसाठी बघा केक आणलेला आहे. हे बघा, मम्मीचं नाव टाकलेलं आहे केकवर आणि मम्मी रेडी आहे आमची आणि आजी पण रेडी आहे, पण रेडी आहेत. ओके, तर आता बड्डे सेलिब्रेट करायचा आहे. ओके, मयंक आणि गणेश पण आलेले आहेत. हे बघा, मयंक आलेला आहे आणि गणेश पण आलेला आहे आणि पप्पू तयार होतोय. बघा पप्पू तयार होतोय. ओके, तर करूया आता बड्डे सेलिब्रेशन. केक वगैरे कट करूया आणि मग सेलिब्रेट करूया. ओके, आणि गिफ्ट आणलेलं आहे मम्मीला, ते पण आम्ही देणार आहे आता गिफ्ट. सगळ्यांनी मिळून घेतले, पप्पा मी आणि पप्पूनी तिघांनी मिळून एकच गिफ्ट घेतले, तर आम्ही देणार आहे ते मम्मीला. तर मित्रांनो बघू शकता आता केक रेडी आहे आणि सगळे रेडी होऊन बसलेत. भाऊ पण रेडी आहे. हे बघा. ओके, तर आता केक कापायचा आहे आपल्याला. ओके, तर चालू करूया केक कापायला. पहिला ही मेणबत्ती जी आहे ती पेटवून घेऊया आणि मग सुरू करूया केक कापायला. ओके, तर मम्मी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दे मम्मीला. थँक्यू. केक खाऊ नको अजून. हा, पेटवायला तर आता करूया चालू आपला. ओके, बर्थडे केक आणलेला आहे आणि सेलिब्रेट पहिला केक कापून घेऊया आणि नंतर मग गिफ्ट देऊया. ओके, तर आता पप्पू बघा पेटवत आहे. चल पेटव लवकर. पेटते की नाही? हा, म्हणजे इथून फक्त घे असं. मम्मीचा आणि केक. ओके, तर मित्रांनो आता हे बघू शकता तुम्ही पेटवलेलं आहे आणि आता हॅपी बर्थडे बोलायचं काय मम्मी? हॅपी बर्थडे बोलायचं काय? केक कापायचा आहे आता. ते व्हिडिओ चालूच ठेवणार. हा, नाही ते नाही, नंतर ते गिफ्ट द्यायचं. चला, 1 2 3. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर मम्मी, हॅपी बर्थडे टू यू, मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. कहाँ से आ जाते हैं ऐसे लोग? पहले फुगे. काय झालं बिना फुगे ही काट रे. ओके, चला आपला केक कट झालेला आहे. आता चारवा. पहिला पप्पांना जरा आईला चारव. आता केक कट करते. तुम्ही चारवा ना, तुम्ही चारवा पहिला. हा, तुम्ही चालवा. ते पण तुम्ही चालवा पहिला. हा, तर आता पप्पा चालवत आहेत मम्मीला. फोटो नाही काढत खा. तर पप्पा चालवत आहेत. ओके, आजी चालवणार आहे मम्मीला. ओके, तर आईने घेतलेला आहे. चारव मम्मीला. नाही, चारव. ओके, आता मम्मीने पण चालवलेलं आहे. तर आता पप्पूची बारी आहे. पप्पू आता चालवणार आहे. तर पप्पू चालवणार आहे. ओके, पप्पू केक चालवले बघा. घेऊ नको रे. चारव. चारव नाही, चारव रे. व्हिडिओ काढतोय. तर मित्रांनो आता मी चालवणार आहे केक मम्मीला. ओके, तर आता माझी बारी आहे, तर मी चालवते आता केक. बघा. ओके, नाही चालवायचं आहे. ओके, तर आता मम्मीला चालवते जरासं आहे. हे बघा. ओके, का तर लावलेला आहे केक मम्मीला मी आता. मित्रांनो आता गणेश चालवतोय बघा मम्मीला आमच्या. ओके, खा. तर हे आता झालेलं आहे. ओके, तर गणेशनं पण चालवलेलं आहे, आईनं पण चालवलेलं आहे आणि सगळ्यांना चालवलेलं आहे. ओके, तर आता अरे हा मयंक उरलेला आहे. तर मयंक चालव. तर मयंक चालव. जरा घे, लई घेऊ नको. तर मयंक पण चालवते बघा. चालव. खा. हा, ओके, मयंक पण चालवलेला आहे. ओके, तर आता वेळ आहे आपल्या गिफ्टची. ओके, तर आपण गिफ्ट देणार आहे. तर मम्मी एक्साइटेड आहेस काय गिफ्ट साठी? हो. हा, काय मिळणार आहे तुला? काय मिळणार माहिती आहे तुला?
नाही नाही काय तुला सांगली नाही तुलाच नाही माहिती आता नाही म्हणावं लागणार ना. तुम्ही आता ठिकाणी आणले म्हटल्यावर नाही, म्हणजे आम्हीच आणले पण तुझ्या चॉईस आणले ना. हा, म्हणजे बरोबर आहे ना. बरोबर आहे, हा म्हणजे माहित आहे तुला. माहिती आहे. ओके तर मित्रांनो आता वेळ आहे आपल्या गिफ्ट द्यायची. ओके तर आता गिफ्ट देऊ आपण. तर आम्ही गिफ्ट आणलेलं आहे. तर पप्पा मी भाऊ या तिघांनी मिळून घेतलेलं आहे गिफ्ट. ओके तर आता देणार आहे आम्ही. तर तुम्ही इथे या सगळी. ओके तर आम्ही सगळी मिळून. तर मित्रांनो आता आम्ही गिफ्ट घेतलेलं आहे मम्मीला. तर मम्मीला देतोय आम्ही गिफ्ट. हे बघा सगळे मिळून आम्ही गिफ्ट देतोय मम्मीला. ओके तर हे गिफ्ट घेतलेलं आहे आम्ही सगळ्यांनी मिळून. ओके तर मम्मीला देतोय. मित्रांनो आता मम्मीला गिफ्ट दिलेलं आहे आम्ही. ओके तर मम्मी आता गिफ्ट खोलते. तर खोल. हो काय गिफ्ट आहे मम्मीनं चॉईस केलेलं आहे त्याच्या चॉईसनुसारच आम्ही आणलेलं आहे. सरप्राईज वगैरे काय नाही आहे. ओके तर बघा मम्मीनं काढलेलं आहे गिफ्ट. ओके तर मम्मी आवडली तुला गिफ्ट. आवडले. ओके म्हणजे तुझ्या चॉईसनं आणले ना मग आवडणारच ना. तर हे बघा तेच आहे. भाऊ मी आणि पप्पाने आणलेलं आहे. ओके तर ओके तर आता हे बघा घातलेलं आहे मम्मीनं. ठेव साईडला ते. ओके लयच बार काय लईच बार काय. तर मम्मी तुला आवडलं गिफ्ट. आवडलं गिफ्ट. मग बर्थडे कसा झाला तुझा. छान झाला. छान झाला. तर आणि काय ऑर्डर म्हणजे काय म्हणते ते? आणि गावडे. तर मित्रांनो आपला बर्थडे सेलिब्रेट झालेला आहे आणि मम्मीला गिफ्ट पण दिलेला आहे. तर मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच. बाय.